नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. नाही बघा, मी इकडे मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि इकडे ना 4 फोल्ड केलेली बरं का. आणि ना 40 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर मी इथे ना 10ची घडी घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेते. कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते बरं का. आणि जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा इकडे मी ना आता 4 फोल्ड करून घेते, ओपन करते. स्लीवसाठी ना तो कपडा साईडला ठेवला. मीटर अस्तर आहे, तर आहे ना प्रिन्सेस कट आहे आणि मागे हुक आहे ब्लाऊजचे. पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग दाखवायचा प्रयत्न करते मी. तुम्ही नक्की व्यवस्थित बघा, ते स्किप न करता. बघा 4 फोल्ड केलं बरं का. 4 फोल्ड केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे ना लंबाई पूर्ण घ्यायची बरं का मला. तर 15 आहे टोटल लंबाई. आणि इकडे शोल्डर मी घेते. मागे ना बोटनिक गळा आहे, म्हणजे नाही सॉरी बोटनिक नाही, मटका गळा आहे. तर मी इकडे शोल्डर घेते, 6 घेते शोल्डर. आणि इकडे ना मुंडा 6.5 घेते. हे बघा 6.5 घेतलं. आणि हा शोल्डर 6 घेतला आहे. आणि 10ची घडी आहे ना, तर बघा इथं 10 घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे तर शिलाईसाठी. आणि कमरेची फिटिंग आहे ना 9.5 घेते एक घडी आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट मागे हुकचं ब्लाऊज आहे पूर्ण डिटेलमध्ये सांगायचा आणि समजून कटिंग करायचा प्रयत्न करणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि 1 इंचवरती आणि 1.5 इंचवरती इथं छान असा राऊंड द्यायचा आहे. आणि आता पुढचा गळा आहे ना 7 घेते बरं का. लांबीला 7 आहे आणि रुंदीला आहे ना 2.5 आहे. कंपल्सरी 2.5च घेते मी, जास्त करून बरोबर येतो तो गळा. आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का तुमच्याशी जे शेअर करते ते. तर बघू मला आहे ना दिवसातून असे 3-4 ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करावे लागतात. त्याच्यामधून तुम्हाला एक अर्धा व्हिडिओ शेअर करते बरं का मी कटिंग करायचं, की जेणेकरून आहे ना थोडंफार बी समजमध्ये आलं तरी भरपूर राहतं. आणि बघा इकडे मी आता कट करून घेते. प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, परत एकदा सांगते. आणि मी असे ना खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे बरं का. ते तुम्ही माझ्या चॅनलमध्ये जाऊन नक्की बघू शकता. बघा पुढचा गळा आहे ना छान असं मस्त कट केला. आणि इथं आहे ना मधोमध कट नाही करायचं आहे, कारण मागे हुक घ्यायचे, पुढे नाही हुक घ्यायचे आपल्याला. बघा इथं आहे ना प्रिन्सेस कटचं कटिंग करते आता मी. पूर्ण व्यवस्थित बघा कट करून घेतलेलं आहे. इथं आहे ना 3 घेते खालून आणि वरून याचा पण जो पॉईंट आहे ना हा 10.5 वरती घ्यायचा आहे बरं का. बघा हा 10.5ला, हा बघा मी वरून परत एकदा बघा, वरून हा पॉईंट आहे ना 10.5 वरती घ्यायचा, परत एकदा बघा बरं का. आणि इथून आहे ना 3.5 घ्यायचं आहे बघा. 3.5 बरोबर आलं इथं. इथे 3.5 घेतलं ना, एवढं अंतर. आणि आता इथं 3 घेतलं आहे, बघू शकता. आणि परत इथं आहे ना 2 घ्यायचं आहे, हे ना 2 घ्यायचं आहे. इथून हे जे 3 घेतलं ना, याच्यापासून परत आपल्याला 2 अजून घ्यायचं आहे. आणि ही 1.5 इंचवरती लाईन सिद्धी स्ट्रेट ठेवायची आपल्याला. 1.5 इंच बघा, ही जी लाईन आहे ना 1.5 इंच घ्यायची. आणि बघा हा जो राऊंड आहे ना असा सिद्धाने येऊ द्यायचा बरं का. परत एकदा सांगते, हे जो खाकीचा भाग राहतो ना तिथून घ्यायचा आहे. असं छान असं मस्त राऊंड येऊ द्यायचा आहे. आणि प्रिन्सेस कट आहे ना बघा, असा इथं 1.5 इंचची लाईन आहे ना, त्याला आपल्याला टच करायचं आहे. आणि बघा खूप छान आणि मस्त असं प्रिन्सेस कट राऊंडमध्ये झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता कट करून घेऊ आपण. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते बरं का. कारण माझ्याकडे खूपच असे ब्लाऊज स्टिचिंग आणि कटिंग येतात. तर सिंपल ब्लाऊज राहतात बरं का, काही जास्त हेवी नाही राहत. सिंपल साड्या, सिंपल ब्लाऊज राहतात. आणि बघा इकडे 1/2 इंच मी ना कट केलं आहे. तर ते स्टिचिंग करताना करते, पण आता तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते ना, त्याच्यामुळे न कुठे पण माझ्याकडनं थोडीफार बी मिस्टेक झाली ना तरी कसं राहतं. बघा खूप छान आणि मस्त असं प्रिन्सेस कट ब्लाऊज रेडी झालेलं आहे. बघा मागे हुकचं ब्लाऊज आहे. तर मी इथं पाठ आहे ना खालून 3 हुक सांगितले, तर मी 3 इंचचं पाठ घेते इकडे, बघू शकता. आणि मस्त मटक्या गळा सांगितला आहे मला. हा बघा खूपच राऊंडमध्ये खूप छान येतो बरं का वेअर करून. इकडे आहे ना 5 इंच अंतरावरती हा टक्स घ्यायचा आहे. लांबीला 4.5 घेतला आहे मी इथं.
पूर्ण व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करते. बघा याचं अंतर 3 घेतलेलं आहे. हा राऊंड आहे ना तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा घेऊ शकता बरं का. आणि हा पण हे ना कोणाला थोडा कमी पाहिजे असेल तर आपण कमी पण घेऊ शकतो बरं का. हे कस्टमरवरती अवलंबून राहतं. तर मी इथे ना हा राऊंड आहे ना 4 घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही बरोबर आहे. हा बघा डीप नेक. आणि हा आहे ना हे जे अंतर आहे ना हे 1.5 घ्यायचं आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता बरं का. आणि हा 4 वरती आपल्याला हा राऊंड येऊ द्यायचा आहे. बघू शकता पूर्ण छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करून पण आणि माप घेऊन बोलून सांगायचा प्रयत्न करते बरं का. मटका गळा बघा किती छान आला ना. मी तुम्हाला ओपन करून दाखवते. बघू शकता खूप सुंदर असा गळा झालेला आहे. तर फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, हा बघा बॅक मागे पुढे हुकचं ब्लाऊज नाही मागे हुकचं आहे, त्याच्यामुळे हा जो भाग आहे ना बंद राहू द्यायचा आहे बरं का. आणि बघा आता हे पूर्ण रेडी झालेले ना. आता स्लीव कट करून दाखवते तुम्हाला. स्लीव आहे ना तर लॉंग आहे, म्हणजे 10-11 स्लीव आहे. तर बघा 4 फोल्ड करायचं आहे मला. आणि मी तुम्हाला परत एकदा बोलली ना की आपला हे जे आहे ना 10.5ची छातीची जी एक घडी येते ना 10 आली आहे, तर मी इथं 9 घेणार आहे याचं रुंदी, स्लीवची रुंदी. बघा इकडे 9 घेतले, बघू शकता खूप छान आणि मस्त स्लीव येणार आहे बरं का. आणि असं सिद्ध कटिंग करून घेते मी स्लीवसाठी. आणि तो जो कपडा आपला जास्तीचा इथं उरील ना तर तो आपण पायपिंग करायला सुद्धा यूज करू शकतो बरं का. आणि त्या आपण पट्ट्या वगैरे लावतो ना तिथं पण यूज करू शकतो. आणि बघा 10.5ची आहे तर मी इथं 11.5 स्लीवची लांबी घेते, 1 इंच वाढवून घेते. आणि इकडनं पण आहे ना 11.5 घेते. आणि बघा इकडे 3.5 वरती ना टिक केलं इथं. याचं आणि याचं अंतर 3.5 राहू द्यायचं आहे. आणि बघा इथून असं छान असा मस्त राऊंड घ्यायचा आहे स्लीवचा. आणि हा मच्छी कट. आणि दंड घेरा आहे ना तो 5.5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा. आणि खाकीची जी फिटिंग आहे ना ती मी तुम्हाला मोजून दाखवते. बघा इकडे 8.5 आली खाकीची फिटिंग. बघा 1.5 इंच जास्तीचा कपडा आणि 5.5 दंड घेर. बघा परत एकदा समजावून सांगायचं. पूर्ण लांबी स्लीवची 10.5 आहे तर मी 11.5 घेतली. इथून पण 11.5 घेतली. आणि इथून तर इथून हे 3.5 वरती ना टिक केलं. स्लीवसाठी आपला असा राऊंड यायला पाहिजे म्हणून. आणि मच्छी कट घेतला आहे बघू शकता. आणि हे ना दंड घेर आहे 5.5. इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. इथं पण 1.5 इंच जास्तीचा घेतला आहे. आणि ही जे खाकीची आपण फिटिंग राहते ना मेन शिलाई, इथून आपल्याला 8.5 आलं आहे. आता कस्टमर तुमच्याकडे कसं मापाचं ब्लाऊज येत असेल ते मापून घ्यायचं. एवढं स्लीवची शोल्डरची शिलाई तर मेन आपलं फिटिंगची शिलाई राहते ना ती शिलाई तर आपल्याला 8.5 घ्यायचं आहे बघू शकता. आणि खूप सुंदर अशी स्लीव मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता. आणि पूर्ण ब्लाऊज तुम्हाला एकदम छान असं सोप्या पद्धतीने कटिंग करून पूर्ण व्यवस्थित पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे. ब्लाऊज कटिंगचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही. 40 साईजचं ब्लाऊज आहे. तर मी एक घडी तर 10ची पण घेतली होती. ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ राहतो बरं का. पण तुम्ही नक्की व्यवस्थित लाईक आणि सबस्क्राईबनी शेअर करायला विसरू नका. माझे जर असे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आणि बघा याच पद्धतीने मी ना तुम्हाला आता परत दाखवते. बघा हे पण कटिंग केलेलं आहे आणि हे पण कटिंग केलेलं आहे बघू शकता. असे मी 2 ब्लाऊज कटिंग केले आणि हे तिसरं आहे. अजून एक कटिंग करायचं आहे म्हटलं पण चला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ना तर तुमच्याशी थोडं शेअर करूया. पुढे बंद आहे, मागे हुकचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि कटोरी ब्लाऊज कटिंग केले बरं का मी. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय.